श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाच्या इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन टीचिंगच्या या सेशनमध्ये मनापासून स्वागत. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, जीवशास्त्राचं 2021 या वर्षामध्ये ऑनलाईन अध्यापनाद्वारे शिकवण्यात येणारं हे तिसरे टॉपिक आहे. या टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. मी आशा करतो की याच्यापूर्वीचे 2 टॉपिक आपल्याला नक्की समजलेले असतील. या टॉपिकमध्ये आपण रिप्रोडक्शनच्या संदर्भामध्ये शिकणार आहोत. रिप्रोडक्शनच्या 2 मेथड्स, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड, लोअर ऑर्गॅनिझममधले 1-2 एक्झाम्पल आणि मग ह्युमन रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. जसं की या वर्षाचं हे माझं पहिलं लेक्चर आहे, तर मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना मी आपल्या पुस्तकाची ओळख करून द्यावी. आता पुस्तकाची ओळख तुम्ही म्हणाल काही विद्यार्थ्यांच्याकडे ऑलरेडी पुस्तकं आहेत, याची काय ओळख करणार? आत्तापर्यंत झालेल्या 1-2 गुगल मीटिंगमध्ये आपण चर्चा केली. विद्यार्थ्यांना मी विचारलं की तुमच्याकडे 12वीचं जीवशास्त्राचं पुस्तक आहे का? बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्तरं दिली आहेत म्हणून, परंतु अजूनही बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे पुस्तक नाही. कोरोनाच्या या अनसर्टन्टीमध्ये विद्यार्थी मित्र हो, आपल्या स्वतःचा अभ्यास करावायचा आहे. आमच्या गाईडलाईन्स तर तुम्हाला असणारच आहे, परंतु तुम्हाला त्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. हे जे काही लेक्चर तुम्ही बघणार आहात, ऐकणार आहात, त्यानंतर तुम्हाला स्वतः पुस्तकाचं वाचन करायचं आहे. जर का तुम्ही या लेक्चरनंतर हे पुस्तक उघडलं आणि त्यातनं वाचलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा अर्थ कळेल आणि समजेल. काही कन्सेप्ट क्लिअर व्हायला तुम्हाला त्याचा मदत होणार आहे. म्हणून पुस्तक हे गरजेचं आहे. म्हणून हे मुखपृष्ठ तुम्हाला या पुस्तकाचा मुद्दाम दाखवतोय. अजून आपल्या काही मित्रांनी जर पुस्तक घेतलं नसेल तर मित्र हो, पुस्तक ताबडतोब विकत घ्या. आणि नुसतं पुस्तकच नाही तर पुस्तकाबरोबर वही पण आपली विकत घ्या आणि वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. अध्यापनामध्ये लेखन, वाचन, मनन, चिंतन या सगळ्या गोष्टी येत असतात. त्यातलं वाचन करण्यासाठी आपल्याला पुस्तक लागणार आहे. ऐकण्यासाठी तर तुम्ही आता हा व्हिडिओ ऐकतच आहात आणि त्यातलं जे काही लिखाण आहे, कंटेंट आहे, ते पण तुम्ही बघत आहात डोळ्यांनी. दोन्ही क्रिया तुमच्या सुरू आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्की वाचायला आनंद होईल आणि समजायला सोपं जाईल. हे आतलं पृष्ठ आहे. आतल्या पृष्ठावरती आपल्या विषयाचं नाव दिसते आपल्याला. नंतर हे इयत्ता दिसते 12वी. हा लोगो दिसतोय बालभारतीचा. त्याच्याखाली हे वर्ष दिसतंय, ज्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं, प्रिंट करण्यात आलं, ते दिसतंय आपल्याला इथं. आणि ते मध्यभागी आपल्याला हा एक QR कोड दिसतोय पहा. हा जो QR कोड आहे, हा QR कोड काय दर्शवतो तर दीक्षा ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गाईड करतो आहे स्मार्टफोनवरती. आणि या दीक्षा ॲपच्या साहाय्याने तुम्ही या पुस्तकामध्ये जे युनिट दिले, टॉपिक दिले आहे, त्या टॉपिकच्या संदर्भात जे काही ऑडिओ व्हिज्युअल्स पुरवलेले आहेत ऑनलाईन, तर ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील दीक्षा ॲपमध्ये. तिथे जाऊन विषय निवडायचा, टॉपिक निवडायचा, टॉपिकमधले असलेले जे काही कंटेंट आहे, त्यात जे काही उपलब्ध असतील ते तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते बघायला मिळेल. अशा स्वरूपामध्ये हे दीक्षा ॲप तुम्हाला इथनं डाउनलोड करता येईल. नंतरच्या 2 पानामध्ये तुम्हाला आपलं राष्ट्रगीत दिलेलं आहे, त्यानंतर संविधान दिलेलं आहे भारताचं, विद्यार्थ्यांसाठी मनोगत दिलेलं आहे लेखकाचं. कारण आणि त्यानंतर लेखकाची जी बॉडी आहे, सगळे जे मेंबर्स आहेत, स्टडी मेंबर्स, त्याची माहिती तिथे, त्यांची नावं तिथे दिलेली आहेत. आणि त्यानंतर हे पेज आपल्याला दिसते कॉम्पिटन्सी स्टेटमेंटचं. तर हे कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे सगळे युनिट स्टडी केल्यानंतर काय विद्यार्थ्यांना नॉलेज अवगत व्हायला पाहिजे असे पॉईंट दिलेले आहेत. उदाहरणार्थ हा रिप्रोडक्शनचा पहिला टॉपिक जर तुम्ही शिकले की त्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार, काय यायला पाहिजे विद्यार्थ्याला, हे असं तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना सिग्निफिकन्स कळेल रिप्रोडक्शनचा. डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल मेथड रिप्रोडक्शनची जी आहे प्लांट अँड ॲनिमलमध्ये, त्यातला फरक त्याला समजू शकेल. इम्पॉर्टन्स ऑफ दी असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट अँड ॲनिमलमधलं हे त्याला समजेल.
कम्पेअर अँड अनलाइज बिटवीन डिफरंट मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन त्याला लक्षात येईल. त्यानंतर different adaptations in the flowers depending upon the agency and accomplish the pollination. म्हणजे याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये जे पॉलिनेशनचे प्रकार तुम्ही पाहिले, पॉलिनेटिक एजन्सी पाहिले, त्या तुम्हाला सांगता येतील. त्याच पद्धतीने मेकॅनिझम ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन कळेल. नंतर रिकग्नाइज, अनलाइज अँड कम्पेअर स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस अँड दी प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशनरी चेंजेस इन द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स हे देखील विद्यार्थ्याला समजू शकतील. त्याच पद्धतीने एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांना प्लांटची आणि ॲनिमलची कळू शकेल. असं आउटकम त्या टॉपिकमधलं या विद्यार्थ्यांना दिसेल त्या ठिकाणी. असं कॉम्पिटेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक टॉपिक तुम्ही स्टडी करताना याचा आउटकम काय पाहिजे, विद्यार्थ्याला काय समजलं पाहिजे हे नीट वाचून घ्या. ज्या वेळेला तुम्ही तो टॉपिक सुरू कराल त्यावेळेला त्या टॉपिकमध्ये काय आपल्याला शिकायचं हे ते ब्रीफमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि काय अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे हे इथं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे देखील तुम्ही वाचलं पाहिजे. नंतर ही इंडेक्स आपल्याला दिली, एकूण आपले 15 टॉपिक इथे आहेत. तर ह्या इंडेक्सच्या साहाय्याने आपल्याला प्रत्येक टॉपिकचं नाव इथे वाचता येईल, कोणत्या पेजवरती आहे ते आपल्याला बघता येईल. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना आपण टॉपिकचं नाव सांगितलं की तो पानं चाळत बघतो. तर यासाठी आपल्याला ही इंडेक्स दिलेली असते, कंटेंट दिलेलं असतं. त्यामध्ये आपण त्या ठराविक पेज नंबरवरती गेलं की आपल्याला तो टॉपिक पटकन उघडता येऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टी खरं म्हणजे बेसिक गोष्टी 12वीच्या विद्यार्थ्यांना फारसे सांगण्याची गरज नाही. तरी पण मुद्दाम हे माझ्या काही मित्रांसाठी मी जरूर तुम्हाला सांगतो आहे की ह्या गोष्टी तुम्ही अवगत करून घ्या. ओके. त्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही पुस्तकाची गोष्ट झाल्यानंतर इथे बोर्डाचं चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ही आपली फायद्याची गोष्ट आहे. जो काय आपण स्टडी करणार आहे तो सगळा स्टडी आपण इव्हॅल्युएशन त्याचं म्हणजे मूल्यमापन जे होणार ते मार्काच्या स्वरूपात होणार आहे. तुम्हाला काय समजलं, कितपत समजलं त्याच्यावरनं तपासून पेपर तपासून तुमचे गुणगान केलं जाईल आणि मग त्यामध्ये किती मार्क्स पडतात हे आपल्या लक्षात येतं. तर इथे टॉपिक वाईज मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. पहा, हा बोर्डाचा पॅटर्न आहे. आपल्या 70 मार्काचा पेपर आहे थिअरीचा आणि 30 मार्काचा प्रॅक्टिकल आहे. 70 मार्क कंपल्सरी आहे, परंतु ऑप्शनल काही प्रश्न आपल्याला दिले म्हणजे 98 मार्काचा आपला ऑप्शन सहित पेपर आहे. पहा, त्यातनं आपल्याला पासापुरते मार्क्स मिळवायचे आहेत आणि जे मेरिटचे स्कॉलर विद्यार्थी आहेत त्यांनी मॅक्झिमम मार्क्स मिळवायला पाहिजे. आणि ती जर मिळवायची असेल तर आपल्याला ह्या चार्टचा अत्यंत उपयोग होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपल्या वहीमध्ये जसं पुस्तक खरेदी केलं की त्याच्याबरोबर लगेच आपली वही घेतली पाहिजे 200 पानाची 300 पानाची. आणि त्या वहीमध्ये पहिल्या पानावरती तुमचं नाव वगैरे लिहिता तुम्ही, त्याच्या आतल्या पृष्ठावरती तुम्ही ताबडतोब या चार्टवरती जे काही मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही टॉपिकचा अभ्यास कराल त्यावेळेला तुम्ही किती मार्काचं टॉपिक आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी याचं अवलोकन करत राहा. तर हा डिस्ट्रीब्युशनचा जो चार्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तुमच्या वहीमध्ये जरूर लिहा. त्यानंतर आपला टॉपिक जो आपण सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स पाहिलेला आहे. नंतर इनहेरिटन्स हा टॉपिक तुम्ही स्टडी केलेला आहे, हे की नाही. तर हा तिसरा टॉपिक म्हणायला पाहिजे आपण. आपल्या पुस्तकात दिलेला हा दुसरा टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की रिप्रोडक्शन या टॉपिकच्या नावामध्ये अगोदर रिप्रोडक्शन असा शब्द आहे. तर काय रिप्रोडक्शन म्हणजे? तर रिप्रोडक्शन म्हणजे द एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ टेंडन्सी टू प्रोड्यूस इट्स ओन काइंड ऑफ यंग वन. प्रत्येक जीव आपल्यासारख्या जीवाला निर्माण करतो. ही जी क्रिया याला रिप्रोडक्शन असं म्हणायचं. पुस्तकात दिल्याप्रमाणे इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. अस्तित्वात असलेल्या जीवाप्रमाणे नवीन जीव निर्माण होणं ही जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे, जैविक क्रिया आहे, या क्रियेला म्हणायचं रिप्रोडक्शन. आता ही जी क्रिया आहे याच क्रियेला किंवा ही जी रिप्रोडक्शन शब्द आहे यालाच प्रोक्रिएशन असंही म्हणतात किंवा ब्रीडिंग असंही म्हणतात. प्रोक्रिएशन निर्मिती, क्रिएशन निर्मिती, ब्रीडिंग असेही शब्द यासाठी वापरले जातात. आता याचं काय इम्पॉर्टन्स आहे रिप्रोडक्शनचं? मग तर रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट फॉर कंटिन्युएशन ऑफ द स्पेसीज. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सजीवाला स्वतःचं लाईफ स्पॅन आहे, आयुष्य आहे. त्याच्यानंतर त्याचा डेथ हा निश्चित आहे.
आणि मग डेथ जर झाला तर त्याचं अस्तित्व या सृष्टीमध्ये टिकलं पाहिजे, म्हणून काय केलं जातं, प्रत्येक सजीव आपल्यासारख्या जीवाला निर्माण करतो आणि त्याचं सातत्याने या सृष्टीमध्ये आपल्याला टिकलेलं पाहायला मिळतं दीर्घकालाकरता. तर हे त्याचं झालं इम्पॉर्टन्स. त्यानंतर इथे काही ॲनिमल्स दिलेले आहेत. या ॲनिमल्सचे आपल्याला यंग वन्स पाहायला मिळतात. लायन अँड कब, शीप अँड लम, गोट अँड इट्स किड, मेअर अँड कोल्ट. तर या पद्धतीने प्रत्येक जीव आपल्यासारख्या जीवाला निर्माण करतो. हे तुम्हाला दर्शवण्यासाठी हा चार्ट इथे दिलेला आहे. हा सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की त्यासारखाच जीव हा या ठिकाणी निर्माण होतो आहे. रिप्रोडक्शनचे 2 प्रकार आपल्याला दिलेले आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. या 2 प्रकाराने सजीव सृष्टीमधील या प्राण्यांचं पुनरुत्पादन झालेलं पाहायला मिळतं. त्यातला पहिला प्रकार आहे असेक्शुअल मेथड. तर या ठिकाणी असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये काय पहिला मुद्दा दिलेला आहे, तर त्यामध्ये द फर्स्ट पॉईंट इज गिवन ॲज दी गॅमेट फॉर्मेशन इज नॉट देअर इन दी असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला गॅमेट फॉर्मेशन पाहायला मिळत नाही. देर इज नो गॅमेट फॉर्मेशन. there is no gamete formation as well as no fusion of these gametes. या ठिकाणी या गॅमेटचं फ्युजन देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. अँड there is no meiosis at all. त्यामध्ये मिओसिस पण नाही, कारण गॅमेट फॉर्मेशन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी मिओसिसची क्रिया आहे. तुम्हाला माहिती आहे पेशी विभाजनामध्ये 2 प्रकार, मिओसिस आणि मायटोसिस. मिओसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन, ज्याच्यामध्ये डिप्लॉइड सेलचं रूपांतर हॅप्लॉइडमध्ये होतं. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. सो 2 हॅप्लॉइड गॅमेट्स आर प्रोड्यूस फ्रॉम ए डिप्लॉइड गॅमेट मदर सेल. मग स्पर्म मदर सेल असेल किंवा एग मदर सेल असेल. त्यानंतर असेक्शुअल मेथडमध्ये हे जे काही प्रोजेनी तयार होतात, त्या प्रोजेनी सिंगल पॅरेंटपासून तयार होतात. It does not require the male and female sex. A single individual can produce the progeny. एका इंडिव्हिज्युअलपासून प्रोजेनी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. A single individual can produce a progeny. त्यानंतर the progeny or the offspring or the new one which is produced by asexual method is genetically identical to a single parent. हा जो प्रोजेनी तयार होईल हा जेनेटिकली आयडेंटिकल असेल पॅरेंटप्रमाणे. आणि अशा जे काही तयार होणारी ऑफस्प्रिंग्स असतील असेक्शुअल मेथडने त्याला क्लोन्स असं म्हणतात. दीज आर कॉल्ड ॲज क्लोन्स. विरुद्ध सेक्शुअल मेथडमध्ये इट इन्व्हॉल्व्स मेल अँड फिमेल गॅमेट, रिक्वायर्स मिओसिस फॉर प्रोटेक्शन ऑफ गॅमेट्स, बोथ पॅरेंट्स आर इन्व्हॉल्ड. आणि या ठिकाणी प्रोजेनी जे तयार होईल, ऑफस्प्रिंग जे तयार होईल, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन झालेलं पाहायला मिळेल ड्यू टू फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. या पद्धतीने 2 प्रकार सेक्शुअल रिप्रोडक्शनचे, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळेल. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पहिला मुद्दा आपण बघूया. ते 2 एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात दिलेले आहेत. तर पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इथे दिलेल्याप्रमाणे स्लाईडमध्ये असल्याप्रमाणे आपण बघूया. तर बडिंग इन हायड्रा हे पहिलं एक्झाम्पल आहे. तर यामध्ये एक्सटर्नल बर्ड्स डेव्हलप होतात त्या प्राण्यांच्यामध्ये आणि त्या प्रत्येक बर्डपासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. आणि हा इंडिव्हिज्युअल पूर्ण मॅच्युअर झाला की त्या पॅरेंट हायड्रापासून दूर होतो आणि नवीन यंगवन तयार झाला असं आपल्याला म्हणता येईल. इंटरनल बर्ड्समध्ये एंडोजिनस बर्ड्स जे आहे ते हे स्पॉन्जिला नावाचं जे प्राणी आहे त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर ॲनिमल आहे, फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत बर्ड्स येतात, एंडोजिनस बर्ड्स येतात, इंटरनल बर्ड्स येतात आणि त्याच्यामधनं अनफेवरेबल कंडिशनमध्ये अशा प्रकारचे बर्ड तयार होऊन फेवरेबल कंडिशनमध्ये त्या बर्ड्सपासून नवीन हा स्पॉन्ज तयार झाले असतात. तर हे पहिला प्रकार असेक्शुअल रिप्रोडक्शनमधल्या एक्झाम्पलचा पहिला म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या एक्झाम्पलचं फर्स्ट एक्झाम्पल असं आपण त्याला म्हणूया. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे या असेक्शुअल रिप्रोडक्शनचं, ते आहे जेमूल फॉर्मेशन. तर स्पॉन्जेसमध्ये अनफेवरेबल कंडिशनमध्ये ह्या ज्या आर्किओसाइट्स असतात, ह्या आर्किओसाइट्स काय होतात, या ठिकाणी आपल्या भोवती अशा प्रकारचं आवरण तयार करतात. आणि हे जे आवरण आहे हे अमिबोसाइट नावाच्या सेल्स आहे स्पॉन्जच्या बॉडीमध्ये असलेल्या, या सिक्रेट करतात. आणि ड्रॉट कंडिशन, अनफेवरेबल कंडिशनमध्ये अशा पद्धतीचे जेमूल तयार होऊन ते दम धरतात.
आणि ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेला अशा प्रकारचे जेम्युल्स हॅच होतात आणि नवीन स्पॉन्ज हा तयार झालेला पाहायला मिळतो आपल्याला. तर इथे ह्या आर्किओसाइट्स दिसतात आपल्याला. हे इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, त्यानंतर मोनोएक्झॉन, स्पिक्युल्स त्याला सपोर्टिंग सिस्टीम म्हणून आहे, आणि एक ओपनिंग पाहायला मिळतं मायक्रोपाईल. ज्या वेळेला असं फेवरेबल कंडिशन येईल, सफिशियंट वॉटर असेल, मॉइश्चर असेल, योग्य तापमान असेल, अशा वेळेला हे हॅच होऊन नवीन स्पॉन्ज आपला तयार झालेला दिसेल. या पुढच्या स्लाईडमध्ये हे आपल्याला जेम्युलचं ओरिजिनल फोटोग्राफ पाहायला मिळते. बघा, हे पाण्यामध्ये ड्रॉट कंडिशनमध्ये, म्हणजे पाणी ज्यावेळेला ड्राय होतं, संपूर्ण पॉन्ड ड्राय होतं आणि पाणी संपल्यानंतर अशा प्रकारे हे जेम्युल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. हे दुसरं म्हणजे पहिलं एक्झाम्पल आपण पहिली चर्चा केली बडिंगचं. बडिंग इन हायड्रामध्ये हा पॅरेंट हायड्रा आहे, याला हे छोटंसं बड आलेलं आहे त्यानंतर लोअर साईडला बॉडीच्या, आणि हा बड डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे, फुल मॅच्युअर झालेला आहे, आणि मॅच्युअर झाल्यानंतर हा पॅरेंट हायड्रापासून हा इथे पुढे डिटॅच झालेला आपल्याला दिसतो आहे. या पद्धतीने बडिंगमध्ये नवीन हायड्रा तयार झाला. इथं तुम्हाला कुठेही सेक्सचा संबंध दिसत नाही, कुठेही गॅमेट फॉर्मेशन नाही, कुठेही गॅमेटचं फ्युजन नाही. अशा पद्धतीने बडिंग इन हायड्रा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा प्रकार रिप्रोडक्शनचा तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर ऑफकोर्स सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर द रिप्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय द फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन, and it requires both the two sexes that is what male and female sex. Male produces male gamete, female produces female gamete, and the combination of these two gametes, that is what called as amphimixis, and they together forms the zygote, and that zygote develops into the young one. And of course these gametes are formed by the meiosis. हे जे गॅमेट तयार होण्याची क्रिया आहे ही मिओसिसमुळे गॅमेट्स आपल्याला तयार झालेले दिसतात. ते पुढे येणारच आहे आपल्या स्टडीमध्ये, याच टॉपिकमध्ये, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म फ्रॉम दी स्पर्म मदर सेल अँड प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग फ्रॉम दी एग मदर सेल, दॅट इज कॉल्ड ॲज oogenesis. त्याला गॅमेटोजेनेसिस होतं. ह्या क्रियेमध्ये मिओसिसचा संबंध येतो. सेल्स या मिओटिकली डिवाइड होतात आणि हॅप्लॉइड सेल्स, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स जे आहेत त्याच्या लाईफमध्ये आपल्याला 2 फेजेस पाहायला मिळतात. त्यातली पहिली फेज जी आहे त्याला ज्युवेनाईल फेज असं म्हणतात. द फर्स्ट फेज इज कॉल्ड एज अ ज्युवेनाईल फेज. तर ही काय ज्युवेनाईल फेज आहे, वेअर देअर इज अ प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ द होल बॉडी, ऑर्गन्स अँड द होल बॉडी. ज्युवेनाईल फेजमध्ये त्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्याच्या शरीराची वाढ होत असते मॅच्युरेशनच्या स्टेजपर्यंत, आणि एकदा का सगळ्या शरीराची प्रॉपर वाढ झाली, मॅच्युअर्ड झालं, सगळे ऑर्गन्स व्यवस्थित डेव्हलप झाले, फुल डेव्हलप झाले, की त्यानंतर अशा प्रकारचे इंडिव्हिज्युअल जे असतात ते इंडिव्हिज्युअल्स काय करतात, रिप्रोडक्शन करू शकतात. तर ही जी फेज आहे त्याला रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज असं म्हणतात. तर या 2 फेजेस लाईफमध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझमच्या लाईफमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्युवेनाईल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. हे जे ॲनिमल्स आहेत सेक्शुअली रिप्रोडक्शन ॲनिमल्स, यांच्यामध्ये आपल्याला ब्रीडिंगचे 2 पॅटर्न्स पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला पॅटर्न आहे सीझनल ब्रीडर म्हणून, की ज्यामध्ये हे जे प्राणी आहेत, शेळी किंवा मेंढीसारखे प्राणी आहेत, sheep or goat, these animals can reproduce in a specific season of the year. वर्षाच्या विशिष्ट कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला पुनरुत्पादन झालेलं पाहायला मिळतं आणि त्याला म्हणून सीझनल ब्रीडर्स असं म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत त्याला कंटिन्युअस ब्रीडर्स असं म्हणतात. त्यामध्ये उदाहरणार्थ ह्युमन बिंग आहे, एप्स आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपण स्वतः म्हणजे मानव, ह्युमन म्हणजे आपण स्वतः, आणि एप्स म्हणजे मानव सदृश माकडे, त्यामध्ये चिंपांजी, गोरिला, ओरांगुटान अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये सातत्याने रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळतं आणि म्हणून त्याला कंटिन्युअस ब्रीडर असं म्हणतात. तर हे 2 प्रकार आपल्याला या इंडिव्हिज्युअल्समध्ये पाहायला मिळतात. आता ह्या ह्युमन रिप्रोडक्शनच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया आपण आणि मग इथे थांबूया. परंतु ह्युमन रिप्रोडक्शनचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, सुरुवातीचा भाग जो आहे तो आपण थोडासा चर्चा करूया. तर ह्युमन बीइंग्स आर सेक्शुअली रिप्रोडक्शन. ऑफकोर्स यू नो दॅट इन ह्युमन देर आर 2 sexes, मेल अँड फिमेल सेक्सेस. अनदर वन इज विच कॉल्ड एज अ ट्रान्सजेंडर, ज्याला नपुसक म्हणतो आपण. दे आर ऑफ नो यूज फॉर द रिप्रोडक्शन, बट
they are there. But here in human reproduction, these two sexes are important. That is what male and female sex. So they are sexually reproducing organisms. They are viviparous, means what? Giving directly birth to the young one. मानव आपल्यासारख्याच मानवाला जन्म देतो. They are directly giving birth to the young one, so called as viviparous. आणि ही जी क्रिया आहे रिप्रोडक्शनची, ह्युमन रिप्रोडक्शनची, याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तर या स्टेप इथं दिलेल्या दिसत आहेत तुम्हाला. त्यामध्ये गॅमेटोजेनेसिस आहे, त्यानंतर इन्सेमिनेशन आहे, त्याचप्रमाणे इंटरनल फर्टिलायझेशन आहे, झायगोट फॉर्मेशन आहे, एम्ब्रिओजेनेसिस आहे, गेस्टेशन आहे आणि पार्च्युरेशन. थोडक्यामध्ये याची माहिती तुम्हाला मी देतो. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनची क्रिया. इन्सेमिनेशन म्हणजे गॅमेट तयार झालेले योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची क्रिया, इन्सेमिनेशन. त्यानंतर इंटरनल फर्टिलायझेशन, योग्य ठिकाणी पोचल्यानंतर दोन गॅमेटचं फ्युजन होणं, इंटरनल फर्टिलायझेशन. हे शरीर युजली आपल्याला माहिती आहे, दिस ऑकर्स इन द बॉडी ऑफ मदर, म्हणजे फिमेलच्या शरीरामध्ये आपल्याला दोन गॅमेटचं फ्युजन झाले पाहिजे होतं, म्हणून त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हटलेलं आहे. त्यानंतर झायगोट फॉर्मेशन, दोन गॅमेट एकत्र आल्यानंतर त्याची एक सिंगल सेल तयार होईल, त्याला म्हणायचं झायगोट, आणि झायगोट फॉर्मेशन होईल. हा झायगोट नंतर आईच्या गर्भाशयापर्यंत म्हणजे फिमेलच्या युटेरसपर्यंत पोचेल आणि तिथे तो इम्प्लांट होईल. त्याचं विभाजन सुरू होईल आणि अनेक पेशी तयार होतील आणि या पेशीचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होईल. दॅट इज वॉट कॉल्ड ॲज एम्ब्रिओजेनेसिस. आणि एम्ब्रिओजेनेसिस झाल्यानंतर त्याची वाढ सुरू होईल, मॅच्युरेशन सुरू होईल. याला गेस्टेशन असं म्हणायचं. अप टू यंग वन स्टेज, अप टू द बर्थ. फर्टिलायझेशन झाल्यापासून यंग वन तयार होण्यापर्यंतची जी क्रिया आहे त्याला ती गेस्टेशन असं म्हणतात, प्रेग्नन्सी म्हणतो आपण त्याला. आणि एकदा का पूर्ण वाढ झाली की मग त्याला जन्म दिला जातो. द प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ इज कॉल्ड ॲज पार्च्युरेशन. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत ह्युमन रिप्रोडक्शनच्या. या सगळ्या स्टेप्स आपण आता इथून पुढे बघणार आहोत. ह्युमन मेल आणि फिमेल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहायला मिळतं. दे आर एक्सटर्नली डिफरंट. ऑफकोर्स ऑल ऑफ यू आर वेल नोन दॅट मेल अँड फिमेल आर different from each other externally as well as in some organs in internally, isn't it? तर हे जे आहे सेक्शुअल डायमॉर्फिझम, त्याच्यामध्ये काही फीचर्स आपल्याला इथे दिलेले, थोडके फीचर दिलेले. बरेच फीचर्स आपण लिहू शकतो, परंतु in general we can say that males are having bird mustaches, hair on chest and muscular body, enlarged larynx. म्हणजे काय, मेल्समध्ये आपल्याला दाढी मिशा आलेले दिसतात, काखेमध्ये जांघेमध्ये केस आलेले दिसतात. नंतर मस्क्युलर बॉडी पाहायला मिळते, एनलार्ज लॅरिंग्स पाहायला मिळतं. हे जे सगळे फीचर्स आहेत ते मेलमध्ये पाहायला मिळतात. तर फिमेलमध्ये याच्या विरुद्ध आहे. फिमेलमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्तनांचा विकास झालेला दिसतो आहे. त्यानंतर ब्रॉडर पेल्विस आहे, हाय पिच व्हॉइस आहे. दीज आर फीचर्स ऑफ द फिमेल्स. दीज आर दी कॅरेक्टर्स in female. So this is the difference between male and female, external characters of male and female, and that is what called as the sexual dimorphism. याला म्हणतो आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणार आहोत, परंतु आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार नाही, त्याच्यावर चर्चा करणार नाही. परंतु ही स्लाइड तुम्ही फक्त बघून ठेवा आणि वहीमध्ये पण काढून ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण इथं थांबतोय. ओके, सी यू, टेक केअर, बाय बाय.